विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। सो मी आज आहे ना खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करते, खूप दिवसांनी आपल्या व्हिडिओज काढते, कारण का मध्ये मी बिलकुलच काढली नाही आणि आज तसं स्पेशल डे पण आहे। सो म्हटलं आज ब्लॉग करणारच म्हणून। सो आज आहे पप्पांचा बर्थडे। यस, आमच्या पप्पांचा आज बर्थडे आहे। आज आहे 18 डिसेंबर। सो मी मधल्या दिवसाचे कुठलेच ब्लॉग केले नाही, फक्त आमचा एक लग्नाचा ब्लॉग आला असेल। आम्ही जे पत्रिकेला हळदी कुंकू वगैरे करत होतो त्या दिवशीचा बस, आणि त्याच्यानंतर फक्त आम्ही जे इथे गेलेलो नाही, आपला तोच ब्लॉग आला असेल कदाचित। यस, आणि त्याच्यानंतर सो चलो, पण आहे ना मी ब्लॉग ऍक्च्युली सकाळी स्टार्ट करणार होती, पण म्हटलं नको राहू दे, जेव्हा मस्तपैकी तयार वगैरे होऊन जेव्हा बाहेर जायला निघू तेव्हा करू। सो आमचा अचानक प्लॅन ठरलाय। सो आम्ही चाललो जातो सीवूड्सला, मी आणि हे आणि आम्ही तुषाला स्कूलमध्ये ठेवून आलोय। अगोदर ती बोललेली जाऊ नका, मलाच घेऊन जावं। आम्ही फसवलं की नाही तू आल्यावर जाऊ आपण, पण नाही, आम्ही दोघं चालत। सो आमचं याच्यात काम लिपियर म्हणजे आमच्या ॲक्वागार्डच्या ह्याच्याने, त्याच्यामुळे थोडंसं काम, कारण का आमच्या ॲक्वागार्डने आम्हाला दिलेला आहे खूप त्रास। सो फायनली त्याचा आज आम्ही न्यू ॲक्वागार्ड घ्यायला चाललो आहे ना। खूप त्रास दिला, म्हणजे खूप मन झाले त्यांच्यावर, खूप प्रमोलांची तर कंप्लेंट वगैरे करून ना। सो फायनली आज आम्ही नवीनच ॲक्वागार्ड घ्यायला चाललो। सो आम्ही आता निघालेलो आहोत, ऑन द वे आहोत। आणि ब्लॉग ॲक्च्युअली मी बसलो तेव्हा स्टार्ट करणार होती, पण मी आहे ना आज थोडीशी खूप दिवसांनी मी बोलले आहे ना मी थोडीशी गाडी चालवून बघते येते का, म्हणजे हे मला आता थोडं शिकवतात म्हणून। सो मी चालवली थोडी, त्याची आहे ना छोटीशी आम्ही व्हिडिओ काढलेली आहे, ती पण मी क्लिप जॉईन करीनच का मी कशी चालवली ते। मी कशी गाडी चालवली खरा करतो। हे नुसते स्माइल करतात बस, अशी खूप बडबड करतात ना, असं कोणाला वाटतं खूप शांत आहेत, पण असं नाहीये। तर एक तसं कॅमेरा जर झालं की नुसते स्माइल करतात, असं का हो? सो आपण आता चला जाऊया आणि बघूया आज आता आम्ही कोणता न्यू ॲक्वागार्ड कुठला घेतो, काय घेतो। आता काहीतरी नवीन बघू, पण तसंच बघू की त्याच्यात हॉट वॉटर आणि आपलं नॉर्मल वॉटर पण आहे, असंच बघू, पण बघूया आता। सो चलो, आणि आज आम्ही ॲक्च्युली खूप दिवसांनी चाललेलो आहोत मॉलमध्ये, म्हणजे सीवूड्सला। सो बघू आता काय काय घेतो आणि काय काय घेऊन येतो। चाललो तर एक वस्तू घ्यायला आणि एकच वस्तू घ्यायला चालू ॲक्वागार्ड, पण बघू आता येताना काय काय घेऊन येतो ते। सो चलो आपण जाऊया। Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. Happy birthday. मला इथं आलं ना की हे सगळं बघायला खूप आवडतात, हे प्लांट्स। सगळ्यात फेवरेट पार्ट माझं हेच आहे। व्हिडिओ काढून घेते तिला दाखवायला। मी आहे ना ॲक्वागार्ड बघायला आलो। सो कोणता घेतला हे तुम्हाला तर नंतर समजेल। त्याच्यानंतर मी खूप साऱ्या वस्तू पण बघितल्यात, मला हा वाला पण आवडला। त्याच्यानंतर म्हणजे मी ते आणि हे बघा सो मी आली आहे ना, मला कुठलं तरी ग्लासेस न्यू बघायला, सनग्लासेस, अँड इट्स बघूया आता काय एकदा छोटं मुलांचे आहेत। मी 2-3 ऑप्शन यांना दिले, तर यांना आवडतच नाही। मला हा एक आवडलेला, हा ठीक वाटत होता, हे बोलतात नको। हा पण मी वेअर केलेला, आय शो। हां हॅलो। सो माझा चष्म्याचा इश्यू होता, तो पण क्लिअर केला, आणि मला एक पण ग्लासेस नाही आवडले। माझ्या जास्त ह्यांना नव्हता आवडत, हे नको हे चांगला दिसत, ते नको ते चांगला दिसत, तर मी बोलले जाऊ दे,
आज नकोच, बघूया तुम्हाला आवडत नाही तर ते पण झालं. आणि जो आमचा ॲक्वागार्ड नवीन घ्यायला आलेला तो पण आम्ही घेतलेला आहे मस्त असा. सो तुम्ही जेव्हा तो इन्स्टॉल होईल किंवा येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवीनच. सो पण आता आमचं घेऊन झालेलं आहे आणि आम्ही यांना तुमचं निघालेलो आहोत. आता काय नाही काय थोडीशी शॉपिंग थोडंसं आणि मग निघू. चलो बघूया आता काय घेतो आम्ही. सो आमची शॉपिंग ही बघा डन आहे. आणि हे जे हँडवॉश आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते. डन आफ्टर व्हेरी लॉंग टाईम दही कचोरी. हॅलो. सो आम्ही आहे ना आमची शॉपिंग झालेली आहे फायनली आणि आम्ही निघालेलो आहोत आता ऑन द वे आहोत. सो नाही नको नाही मी नाही एवढ्या गाड्यांमध्ये तेव्हा नव्हतं गाडी चालवतच का नाही तर टेलर वगैरे किती आहे. सो आम्ही गेलेलो बघता आम्हाला एक ॲक्वागार्ड घ्यायला आणि तो आम्ही घेतलेला आहे. आणि आम्ही कोणता घेतलाय काय घेतलाय हे तुम्हाला ते तुम्हाला आहे ना इन्स्टॉलेशनच्या टाइमला किंवा आमचा ॲक्वागार्ड येईल तेव्हा दिसेलच. पण एक वस्तू घ्यायला गेलेलो आणि आम्ही खूप काय काय घेऊन आलोय. हो काय काय घ्यायला गेलेलो आपण घरून काय सांगितलेला एक ॲक्वागार्ड आणि फक्त आहे ना स्मार्ट बाजार मधून दोनच वस्तू ते पण आहे ना मला हे पाहिजे होता घी आपलं तूप पाहिजे होतं तूप आणि काय वॉलनट्स अक्रोड घेणार होतो आम्ही. बस दोनच वस्तू घेण्यासाठी जाणार होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही एवढी पिशवी भरल्या 2 मस्त अशा शॉपिंग झालेली आहे. आणि तुषाला पण आम्ही काय नाही काय घेतलेलं आहे पण ते तिला आत्ता नाही देणार जरा नंतर देणार आहोत. कारण का तिने आम्हाला सांगितलेलं ना की तुम्ही जाऊ नका आणि त्याला समजलं की आम्ही जाऊन आलो तर ती ओरडल मी ना फक्त रागवल तिचं मूड सॅड म्हणून आत्ता नाही देणार आहोत तिला पण ते आम्ही स्पार्कवरती जेली क्रिसमसचं काय नाही काय थोडंसं घेत. बघू आत्ताच तिचा जस्ट फोन आलेला पण मम्मीकडे आहे तर ठीक आहे मम्मीला सांगितलं ते सांगू नको म्हणून सांग. पण आता घरी गेल्या मस्त परत फ्रेश तयार वगैरे होऊन जाणार बर्थडेला. आणि आहे ना आता मी स्टार्टिंगला पहिले म्हणजे याच्या अगोदर बघितलंच असेलच की पप्पाचं आहे ना नाईटला जो आम्ही सेलिब्रेशन केलेलं ना ती पण जी आम्ही छोटीशी क्लिप आहे ती पण मी ॲड केलेली आहे. सो तुम्ही बघितलं तर आम्ही नाईटला पण सेलिब्रेशन केलेलं बर्थडेचं. आणि आज आम्ही जाणार होतो ॲक्च्युली बाहेर पण आज आहे उपवास संकष्टी त्याच्यामुळे आम्हाला कुठंच जायला नाही भेटला. बरं नको आपण हॉटेलला जाऊया तरी पण बघू आता काय जेवणाचा प्लॅन तर आहे बाहेरचं बघू. आता लांब तर नाही कुठं उरणमध्येच किंवा कसं ते चाललंय बघू ते तुम्हाला समजेलच पुढे म्हणून त्याच्यासाठी ब्लॉग आहे ना आपला कंटिन्यू बघा. बघूया आज काय स्पेशल करतो. हॅलो. सो आम्ही आहे ना घरी आलेलो आहोत म्हणजे घरी येऊन ॲक्च्युली खूप टाईम झालेला आहे. मी बसलेली मोबाईलवर टाईमपास करत. सो आम्ही आलेलो आहोत आणि आता आहे ना मी चेंज वगैरे केलं आणि पहिले जेवढं सामान घेऊन आलो आहे ना तेवढं सगळं ठेवते. सो तुझ्यासाठी आम्ही घेतलेली आहे बघा ही स्लाईम खेळायला स्पेशली तिला. याच्यात पण असं काय नाही काय हे बघा कॅरी बॅग सामान घ्यायला गेलेलो त्याच्या बदली बघा तुम्ही बघू शकता मी काय काय घेऊन आले ते. आणि कॅरी बॅग्स बघा आम्ही क्रोमाचा प्रोडक्ट विकत घेतला त्यांच्या इथूनच. एक सामानाच्या बदली हे आहे. अजून आमचे दोघांचे सनग्लासेस पडले तर परत हे बघा. आणि मी हा हँडवॉश तुम्हाला तिथं पण दाखवलं असेल. सो हा हँडवॉश आणि हा हँडवॉशचा पाऊच हे कशासाठी आहे. हँडवॉश तुम्हाला दाखवला हा हँडवॉश 2 आहेत बाय 1 गेट 1 फ्री होता. सो हा हँडवॉश आणि तो पाऊच स्पेशली त्विशाला खेळण्यासाठी आहे. मी बिलिंगसाठी उभी होते आणि हे घेऊन आले. मी बोललो कशाला हँडवॉश घेऊन आलात कारण का आता रिसेंटली मी मुंबईला गेले ना तेव्हा मी मोठ्या बॉटल 2 हँडवॉशचे घेऊन आले आणि ऑलरेडी आमच्या इथं 2 हँडवॉशचे पाऊच वरती आमच्या सामानच्या लिस्ट ड्रॉअरमध्ये आहेत. मी बोललो कशाला घेऊन आलात नाही बोलते हा होती स्पेशल आहे. मी बोललो का तर त्विशाला खेळायला कारण का आमच्या त्विशाला तुम्ही कशानेही खेळायला नाही दिलं तरी चालेल पण दिवसभर जर का हँडवॉशने खेळायला सांगितलं तर तिला एवढं आवडते
ती एवढी मोठी फॅन आहे ना हँडवॉश सोबत खेळायची, म्हणजे तिला वेगळीच मजा वाटतं म्हणजे हँडवॉश सोबत खेळायला. सो डॅडीने स्पेशल काय डॅडीची आवड, डॅडीचं तर काय आमच्या वेगळाच. हे बघा आणि पाठी माझी देवी पण दिसत असेल तुम्हाला. येस, तर मी यावर्षी एकाही गुरुवारी शूट केलेला नाही आहे. मी ठरवलेलं की मी फक्त लास्ट गुरुवारीच मस्त डेकोरेशन वगैरे करू, तेव्हा मस्त तेव्हा शूट करीन. तिथपर्यंत माझं काय शूट नाही. पाठीमागे माझी देवी दिसते, तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय. सो येस, आता जे आहे ना एवढं जे सगळं आणलं आहे ना, मला आहे ना तुषाला चीज पण पाहिजे होता. सो चीज आहे ना खूप मस्त भेटलं आहे बघ, छोटे छोटे डब्बे. सो मी 2 घेऊन आली तुझ्यासाठी. तुझ्याला आवडते ब्रेडला चीज लावून खायला, तिचं काय वेगळीच चॉईस. तर हे आता मी आहे ना एवढं सगळं पटापट ठेवते पहिले सगळा आणि मग तुमच्याशी बोलते. मग मी एकदम रेडी वगैरे होईल ना तेव्हाच मला लागते. आणि मी इथं पण हे पण ॲड केलं आहे की मी ना छोटीशी प्लांटची वेळ लावली, सो दिसायला मस्त वाटते. आणि इथं सगळं आमचं हे खाण्याचंच आहे बघा, ऑल टोटल तेच आहे. आणि इकडे मी मस्त अशी वॉच पण लावली आहे काम करत असताना ते दिसण्यासाठी. ओके, आणि हा आमचा ॲक्वागार्ड आता याला बाय बाय, टाटा बाय बाय. सो याचं असं इश्यू झालं की अचानक आहे ना मी किचनमध्ये काम करत होती, बटन चालूच होता, तर ह्याच्यातून ना अचानक स्पार्क झाला, आवाज झाला. आणि हे गडबड आम्ही सप्टेंबरमध्ये कंप्लीट केली. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि 3 महिने आम्हाला क्रोमावाल्यांनी एवढा त्रास दिला किंवा लिप्युअरवाल्यानी सर्व्हिसिंगला येऊ फायनली हे एवढा ओरडले पिसले, मी भांडण केला. त्याच्यानंतर ते एकदा बघून आले. सो त्याचं काहीतरी ते स्क्रीनचं आहे ना ते गेले आणि आतमधले ते एवढं दिवस बंद राहिले म्हणून काहीतरी ते मोटरचा इश्यू झाला. आणि एवढा त्यावेळी आम्हाला त्रास दिला ना, त्याच्यानंतर नाही ते रिप्लेसच नाही झालं. आणि मी पण ओरडले आणि मी पण माटावर बसले की नाही आम्हाला ॲक्वागार्डच आता रिप्लेस करून द्या, नको आहे. तर मग त्यावेळी आज आम्हाला त्याचे रिफंडचा थोडासा जो म्हणजे आम्ही एक्स्ट्रा वॉरंटी काढलेली त्याची, सो त्याचं थोडंसं रिफंडचं भेटलं आम्हाला. सो त्या रिफंडमध्ये आम्ही मग परत एक्स्ट्रा पैसे टाकून न्यू ॲक्वागार्ड बुक करून आलेलो आहोत. सो तो आता उद्या नाही तर परवा येईल आय थिंक. सो आमचं ॲक्वागार्डचं म्हणजे ह्या ॲक्वागार्डचे पैसे वेस्ट आणि आता नवीन ॲक्वागार्ड घेतला आम्ही. काय करणार, कारण का ते सारखं बाटल्याचं पाणी आणणं पण पॉसिबल होत नाहीये. म्हणजे रोज ते बाटल्याचं पाणी आणण्यापेक्षा हे आपलं असलेलं बरं ना, म्हणून मग आज तसं काम करून आलो फायनल आम्ही जाऊन. सो चलो आता मी आहे ना पटकन माझं इथलं पण काम राहिलं, कारण का आज जेवायचा प्लॅन तर घरी आहे. सो हे पण मी जेवढ्याचे आहे ना मग अशीच ते सगळं घासून वगैरे काढून सगळं क्लीन करून आणि मग निघणार. कारण का हे गेलेत येऊन जिमला आणि हे बोलत मी 7 पर्यंत येते आणि आता झालेले आहेत 6:45. सो मी पटापट पहिले कामं आटपते मग आपण बोलू. सो आम्ही आहे ना दोघं पण आता मस्त अशा रेडी होऊन निघालेले होते. पण अहो काय चेक करत मी पण ह्या वाला ड्रेस करते पण रेडी हो. तिथं आहे ना ते आमचं याचं तोरणाचं अटकतं दरवाजाचं ते चेक करत. चलो तुषाचे तर किती फोन झालेले आहेत, ये चल ये बड्डे करायचा ये. जाऊया आता. सो आम्ही आहे ना आता मम्मीकडे आलेलो आहोत आणि पप्पा हॅपी बर्थडे. आणि इथं आहे ना या तिघी जणी पण कशा खेळतात बघा. ही बघा बिल्डिंग मध्ये लोक उठली. अरे बघा आमचं नवरदेव ग हे ना, लग्नाला तर यायचंच आहे 2-3 फेब्रुवारीला आहे ना. बस काय पिहू बोल कोणचं लग्न आहे? चाचीच्या लग्नाला ये सांग. हिचा तर एक वेगळाच, हिचा तर वेगळाच माकड. काय करते तू ग माझा पिल्लू? वॉट नाही सांग. नाही व तुझा स्टडी आहे तू कर. टीचर घेतो की काय माहिती काय तर त्यांचं चाललंय. आम्ही आता बसतो जेवायला. ऍक्च्युली आधी बाहेर जायचं होतं पण संकष्ट होते त्याच्यामुळे नाही माहिती मला. सो इथं बसलेले तिथे गेला त्या जेवायला बसतो. ऍक्च्युली आम्ही चाललेलो बाहेर जेवायला पण आज आहे संकष्टी त्याच्यामुळे नाही ठरला. आणि मग असं केलं की घरीच पार्सल मागवूया. मम्मीने नैवेद्यासाठी जेवण बनवलं भक्त बाप्पाचा, संकष्टी आहे म्हणून.
आणि नैवेद्य दाखवला आणि मम्मी बोली बाकी सगळं पार्सल जेवायला. सो आज आहे पार्सल सगळे इथे जेवायला. जेवशाल ना? हा हा मग जेवण कसं लावायचं? हे द्यावा. हे बघा आता पिऊची पण सगळे जेवण. चला जेवायला. चलो खाना खाणे. चलो. सो मी जेवायला सुरुवात पण केलं ऍक्च्युली. सो जेवायला येतो व्हेज सूप, पनीर क्रिस्पी आहे, मटर पनीर, आता पनीर चिल्ली आहे, भजी आहे, भाकरी आहे, राईस आहे. हे बघा जेवायला. त्या बघा दोघी इथं आरशात बसले पप्पा. हो आणि इथं आशिष आशिष बाय याच तर एक वेगळाच खाना खाओ बॉडी बनाओ. त्या दोघी तर बघ काय ना आपण करूया बर्थडे सेलिब्रेशन. आणि इकडे तुष्याचा वेगळाच. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. ये आए बार बार दिन एक आए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you Papa. Happy birthday to you Papa. Happy birthday to you Papa. Happy birthday to you. Thank you. दाखवलंय मी माहिती आहे. आमच्याने तर बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. यांची मस्ती माणसी आता चिमटवल आणि काय करते चाचू जिचू हाय कर. आमचा आता बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. आम्ही आता केक एन्जॉय करतो. फोटोशूट पण झालेलं आहे. आम्ही पण आहे ना आता निघालेलो आहोत. आणि हा अजून एक गोष्ट, आज पप्पांचा पण बर्थडे होता आणि आज आमच्या ज्याच्यात आम्ही मगाशी गेलो, मी आज ड्राईव्ह केली, तिचा पण बड्डे आहे. आज आमच्या एक्सवीचा पण बड्डे आहे. तिला पण आज आहे ना 8 इयर कंप्लीट झाले. म्हणजे जेवढे आमचे ॲनिव्हर्सरी म्हणजे जेवढे आमच्या लग्नाला वर्ष कंप्लीट तेवढ्या गाडीला पण. कारण का आमचं नोव्हेंबरमध्ये लग्न झाला. थांबा असं अटकलं. नोव्हेंबरमध्ये लग्न झालं आणि डिसेंबरमध्ये आम्ही पप्पांच्या बड्डेच्या दिवशी गाडी आणलेली. येस तेव्हा नवीनच आलेला मॉडेल एकदम XV 700 सांग. तेव्हा तिकडे करा अजून थोडासा 500. सॉरी मी नाव चुकीचं बोललो. XV 500. येस आता 700 घ्यायची आहे ना म्हणून होतं 700 आला आहे ना. येस 700 घ्यायचा आमचा विचार चाललेला. येस इज ट्रू की घ्यायचा विचार चाललेला XV 700 पण ते काही कारणामुळे जरा पॉस्टपोन झालं आहे. सो आता ही ना आता दुसरी कुठली तरी घेऊ पण आता बघू सध्या. आज आहे ना हिला पण 8 वर्ष कंप्लीट झालेत. येस कंप्लीट 8 इयर्स. हे बघा आणि आम्ही 8 वर्षात एखादी एवढं फिरलोय ना की बस भरपूर लॉंग ट्रिप मारलेले आहेत आम्ही याच्यात या गाडीत एकदम. आता आम्ही चालत विषयानं ऑलरेडी मम्मीच्यासोबत खाली आलेली आहे. कारण का मम्मी यांचे बिल्डिंगमध्ये ना पूजा आहे सॅटर्डेला. असं त्याच्या रिलेटेडच लेडीजची काहीतरी मीटिंग आहे. तर मम्मी आली मीटिंगला तर मम्मीच्या सोबत ती पण आली. सो आता मी तिला घेते आणि मग आपण निघूया. सो आम्ही आहे ना आता जस्ट घरी आलेलो आहोत आणि बाहेर एवढी थंडी लागते ना की बस ओव्हर थंडी लागते. आणि आता तुषा आलेली आणि डॅडानी तुषाला काय आणलंय जे मी तुम्हाला दाखवलंय ते आता डॅडी तुषाला देतात. सो मी तुम्हाला पण दाखवते. तुषाने बघा आईज क्लोज केले. डॅडी देणार आहेत ते. डॅडीने आणलंय तुषाला अनलिमिटेड वेस्टेज. बोला किती पण वेस्ट करू शकते डॅडा बोलले. हे तुझ्याला खेळायला आणलेला आहे मी. ओके ते तुझ्या खेळायला किती संपवते. हे तुझं आहे. ओके तू काही कर त्याचा. ऐका काय हो. ठीक आहे हा हे फक्त तुझ्यासाठी आहे. तू काही कर ठीक आहे. हे असे असतात डॅडीचे पोरीना लाड. आता मम्मा तुला काहीच बोलू शकत नाही का दादा सेपरेट आहे. हा नाही ते माझं आहे.
आईने गिफ्ट आणलंय तिला, पण ते आताने दाखवत, आताने द्यायचंय त्यांना, नंतर द्यायचंय म्हणून अजून पण गिफ्ट आहे तुझ्यासाठी. तर ते बोले आज 2च ते डाडा उद्या देतील. या बच्चा. तर बघितलेत का डॅडीचे बेबीसाठी कसे लाड असतात, अननेसेसरी, म्हणजे वेस्ट करण्यासाठी हँडवॉश आणले. तो एक मी देईन, एक मी वापरेन. मम्मीला द्यायचं नाही, मम्मीने घातला काय बोलायचं तुम्ही आता. द्या हो मला, द्या, दे, शहाणी झालीस, दे दे. ऐकणार नाही आता, देणार नाही आता. मी जरा जरी घेतला ना, हँड वॉश करायला जरी घेतलं ना, तरी पण मला बोल, तुझा नाही माझा, डॅडीने मला आणलाय, तुला देणार नाही, असं चालू होईल आता तिचा. मला देणार नाही बिलकुल, त्यांना देईल पण मला नाही देणार. अशी चॅप्टर ही बघाय, बघू स्मेल आहे चांगला. बघू आता काय करते ते करू दे. असे असतात ते लाड. सो आम्ही आहे ना बड्डे सेलिब्रेशनशी आलेलो आहोत. सो तुम्ही बघितलं तर आज आम्ही किती मस्त बड्डे सेलिब्रेशन केलं पप्पाचा. बाहेर जायचा प्लॅन होता पण आम्ही घरीच तो केला प्लॅन म्हणून. सो आम्ही ना मस्त असं बड्डे सेलिब्रेशन केला. बड्डेला आम्ही 3 जण, मम्मी पप्पा मॉन्टी, मानसी पण आलेली आणि पिहू जिशू पण होती. सो आम्ही मस्त असं बड्डे. आणि अंकल आणि आंटी आहे ना अगोदरच येऊन गेलेली, कारण की आम्ही थोडा लेट गेलो ना म्हणून. आणि अंकल आंटी पण येऊन गेलेली. सो मस्त असं सेलिब्रेशन केलेलं आहे, खूप मस्त वाटला. सो बघूया आता यांचं मी बघते आता हँडवॉशचं काय केलं चाललंय ते. हो मी तुम्हाला बोललेली का डॅडीने दुसरा पण गिफ्ट आणलंय. तुषाला तर वेट नाहीच की तुम्ही काय आणलं मला दाखवा, पण आमच्या डॅडीला पण वेट नाहीये बेबीला देण्यासाठी. म्हणजे ते पण एवढे एक्सायटेड आहेत की बस. दोघांचे रिॲक्शन बघा, हे बघा दोघांचे रिॲक्शन बघा. हे हा तर मोठा ड्रामेबाज आणि आता डॅडी पण तसे झाले. तुला बघायचंच आहे डॅडीने काय आणलंय. नाही तुला काय पाहिजे होतं सांग, तुला काय पाहिजे होतं. तुला आपण शॉपिंग मध्ये गेलो मॉल मध्ये का, तू काय घ्यायला सांगितलं डॅडीला. तू तर डॅडीला बोललेलीस ना की मला हे पाहिजे, तुम्ही हाना घे चल. उल्लू म्हणा. तुझ्याच्या पोटात आहे ना असे ते असे गुजबुम कसे तसे होते गुदगुल्या. ध्यान डॅडी किती सतावतं माझ्या पोराला. ते पण आहे त्याच्यात, ते वेगळं काढा. क्रिसमस रबर. स्कूलमध्ये क्रिसमस आहे ना, क्रिसमस स्पेशल. हा सॅन्टा घेऊन आलेला गिफ्ट. हे सॅन्टा घेऊन आले, सॅन्टा क्लॉजच्या दिवशी द्यायचा होता 30 याला सब. काय हो क्रिसमसच्या दिवशी. हे बघ तिशाची बघा क्रिसमस वाली पर्स आणि हा क्रिसमस वाला इरेझर, सॅन्टावाला इरेझर नाही सॉरी रबर. काय होते माझं असं काय माहिती. आधी पण पोटात गुदगुल्यांच्या बदली वेगळा बोललो. हे बघा तुम्हाला तर मी वैसे दाखवलंयच. इकडं ऍक्टिंग दिसते, ऍक्टिंग. डोळे तर काय छोटे छोटे उघडे आहेत. ओ कशाला सतवता. काय तिशू काय आहे. तिला ते पाहिजेच होता. ती किती दिवस सांगा ती ऑनलाईन बघितल्यावर. ग्लूवाली स्लाईम ना. आणि तुझा फेवरेट कलर आणला पर्पल. त्याच्यात आपण इन्स्ट्रक्शन्स वाचू आणि मग सांग बघू. हा पाहिजे होतं ना, तिने युट्यूबवर बघितलेलं कोणाचं तरी म्हणून. नाही भाऊच्या
आवडला तुला? आवडला? मला सगळ्यात जास्त तर तुषाची ही पर्स आवडलेली आहे. ही बघा. आणि तुषांच्या स्कूलमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन असतं तर तुषा घेऊन जाऊ शकता. आणि हा आहे त्याचा दुसरा रबर, हा वेगळा आहे. हे बघा, हे घुंगरू पण आहे तसे. आणि खाली आहे बॉल पण. आणि इथे आहे आपलं सांता. पर्स पण तशीच आहे थोडी. ही बघा, मस्त वाटते.